नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. लैंगिक क्रिया ही खरं तर नैसर्गिक. माणूस जसा प्रगत होत गेला तसं या क्रियेला समाज बंधनं येत गेली. ही क्रिया सामाजिक चौकटीत राहून मनुष्य प्राणी पूर्ण करतात. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये आणि अगदी आत्तासुद्धा लैंगिक क्रियेला पाप पुण्य श्रद्धा अंधश्रद्धांची चौकट घातली गेली आणि यातून या क्रियेबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना समाज मनावर तयार झाली. या सर्वावर उघडपणे बोलणारा हा आपला प्लॅटफॉर्म, तुम्हा सगळ्यांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजेच सुखी जीवनाचा मंत्र. याआधी या कार्यक्रमात आपण सेक्स आणि त्या संदर्भातले जे विविध महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात योगा आहे, म्युझिक आहे, झुंबा आहे, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवरती सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या आणि सहज भाषेत मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. पण त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचे क्लिनिक हे औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे तसंच नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा आहेत. डॉक्टर नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनारसाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आज आपण चर्चा करणार आहोत 50शी नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत. नमस्कार. 50शी नंतरचं लैंगिक आयुष्य या विषयासंदर्भात आपण मागच्या काही भागांपासून विस्तृतपणे बोलतो आहोत. आज यातलाच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे आणि तो म्हणजे पती पत्नींच्या वयामध्ये असणारी तफावत. आपल्या समाजामध्ये असा एक अलिखित नियम आहे की पती आणि पत्नी ही पतीपेक्षा वयानं लहान असावी. आता याला काही शास्त्रीय कारणं सुद्धा सांगितली जातात, तर काही जण याला जुनी रूढी परंपरा असं सुद्धा म्हणतात. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हे अंतर खूप मोठं असतं. समाजात तुम्हाला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात ज्यात पती 50शीचा आणि पत्नी कुठेतरी 30-35शीतली. आता अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा साहजिकच आहे की शारीरिक पातळीवर समस्या उद्भवणार. मग अशा वेळी काहीच उपाय नसतात का? तर तसं अजिबात नसतं. प्रत्येक आजाराला उपाय हा असतोच. गरज असते तर आपण वेळेवर जागरूक होणं आणि तज्ज्ञांपर्यंत पोहोचणं या गोष्टींची. आज आपलं मेडिकल सायन्स हे एवढं पुढारलेलं आहे, अत्याधुनिक झालेलं आहे की पूर्वी खूप कठीण असणाऱ्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया देखील आज अगदी सहज आणि सोप्या झाल्याचं आपल्या लक्षात येईल. पुरुषांच्या लैंगिक समस्येवरती आज आपल्याला सर पेनाइल स्प्लिंट नावाची एक सर्जरी आहे त्याबद्दल सांगणार आहेत. या सर्जरीबद्दल सुद्धा अनेक गैरसमज आहेत, समज आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की अशी काही सर्जरी उपलब्ध आहे हेच मुळात अनेकांना माहीत नाही आहे. आणि त्यामुळे आता 50शी आली, आता शरीर थकलं, देवाधर्माकडे वळायची आता वेळ झालेली आहे, आता बाकी काहीही शक्य नाही असं म्हणत अनेक जण स्वतःसोबतच आपल्या साथीदाराच्या अधिकारावर देखील घाला घालत असतात. शरीरक्रिया ही नैसर्गिक आहे. पुरुष असो स्त्री असो, आपली शारीरिक गरज पूर्ण करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. फक्त त्यासाठी सामाजिक बंधनं, कौटुंबिक बंधनं या सगळ्याचा विचार करून ही गरज पूर्ण करायची असते. पण तिथे सुद्धा जर पार्टनरनं अशी मध्येच साथ सोडली तर समोरच्याचं कसं होईल? खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात अशा काही पद्धतीच्या समस्या भेडसावत असतील तर सगळ्यात आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा अगदी सरांना म्हणजेच डॉक्टर विजय दहिफळे यांना देखील तुम्ही निश्चितपणानं भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. सरांची महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी जी क्लिनिक्स आहेत त्यात औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे, कल्याण, नाशिक अशा अनेक सेंटर्सवरती जसे इतर अनेक जण नियमितपणे येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आजच्या विषयासंदर्भात डॉक्टर काय बोलतात, काय सांगतात हे आपण पाहूयाच. पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय. पुन्हा एकदा सांगतो, आजचा विषय आहे 50शी नंतरचं लैंगिक आयुष्य आणि या विषयावर आमच्यासोबत आमच्या कार्यक्रमामध्ये
तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तुमच्या समस्या अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे तो लिहून घ्या. 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 69302444 आणि हा नवीन आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. त्यामुळे तुम्ही या नंबरवरती फोन करा. पुन्हा एकदा तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर सांगतो आणि तो नंबर तुम्ही निश्चितपणानं लिहून घेऊ शकता. 022 हा मुंबईचा STD कोड मी जसं म्हटलं आणि 69302444 असा आपला हा स्टुडिओ क्रमांक आहे. त्यामुळे नक्की फोन करा. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पहिल्यांदाच आपल्याला फोन येतोय. मला वाटतं ही सगळी आपली चर्चा सुरू असताना फोन सुरू असतात आणि ते खूप महत्वाचं आहे. प्रभा आहेत लातूरवरून, त्यांचा फोन आहे. आपण बघूया त्या काय म्हणतात. प्रभा बोला, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. सर, सेमेन किंवा धातूमुळे योनीच्या स्वास्थ्यासाठी काही फायदा होतो का व त्याबद्दल माहिती सांगा. बर, एक्सलंट. ह्या आपल्याला नवीन टॉपिक दिला परत. नक्कीच. म्हणजे सिमेंट किंवा धातू याचे शरीरासाठी काय फायदे असतात. नॅचरली सिमेंट किंवा धातू हा प्रॉडक्ट आपली ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर जे विरेस्खलन होतं त्यामध्ये 1 ते 2 ml हा त्या ठिकाणी इजॅक्युलेट केला जातो. काय असतं यामध्ये? 200पेक्षा जास्त प्रोटीन्स, हार्मोन्स, अँटीऑक्सिडंट आणि इतकं शरीराला पोषक असणाऱ्या गोष्टी. हे काय विचारत आहेत? स्वास्थ्य. फक्त असं क्लिनिंग आणि कुठला हा वॉश तो वॉश वापरून त्या ठिकाणी क्लिनिंग होत नाही. नॅचरली लुब्रिकेशन होणे आणि ऑक्सिटोसिन, डोपॅमिन आणि इतर प्रकारची रिलॅक्संट हार्मोन्स त्या ठिकाणी योनीला एक लवचिकपणा आणतात, इलॅस्टिसिटी आणतात. त्यांचं डिप्रेशन केमिकल खूप गोष्टी आहेत. आपण विस्तृतमध्ये डिस्कस करू आणि अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचा मंत्र पाहू शकतात. नक्कीच. नेहा आहेत, पुढचा कॉल आहे मालाडवरून, मुंबईवरून. नेहा बोला, काय समस्या आहे आपली? सर, माझा प्रश्न आहे की माझ्या पार्टनरला लिंगामध्ये वाकडेपणा असल्यामुळे संबंध ठेवताना त्रास होतो आणि तो टाळण्यासाठी काय ट्रीटमेंट आहे का, त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. बरं, त्यांना डायबिटीस वगैरे आहे का काही? नाही, शुगर नाही, BP नाही, पण वाकडेपणा आहे. ओके, निश्चित सांगूया ना. लिंगाचे विभिन्न आकार हा एक सेपरेट टॉपिक आहे. 20-21 पेक्षा जास्तीचे आकार आणि प्रकार असतात. मी हे डायबिटीस BP का विचारलं? स्पेशली डायबिटीसमध्ये मज्जासंस्था जी आहे त्या ठिकाणी कॅल्शियमच्या गाठी या लिंगात यायला सुरू होतात. त्याला पेरॉनिस प्लेक म्हणतो किंवा बऱ्याचदा इंट्राकॅव्हर्नल इंजेक्शन घेतल्यामुळे देखील ह्या गाठी येत असतात. आता या ठिकाणी डायबिटीसने पण बऱ्याचदा हस्तमैथूनमुळे या ठिकाणी गाठी येऊ शकतं, वाकडेपणा येतो. त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या P-शॉट थेरपी आहेत. ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यामध्ये सरळपणा येईल. तज्ज्ञांना भेटावं. नक्कीच काळजी करायची गरज नाही. त्यांचा वाकडेपणा जाईल आणि यांना देखील पेन होणार नाही. पुढचा कॉल नेहमीचा कॉल आहे. दादा उबाळे आहेत नक्कीच. जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दादा, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. आजकाल अनेक पुरुष मद्यप्राशन करत असतात ओके. आणि मद्यप्राशन करून शारीरिक संबंध ठेवत असतात. ओके. मद्यप्राशन न करता शारीरिक संबंध ठेवण्याचा जो कालावधी असतो त्यापेक्षा मद्यप्राशन करून शारीरिक संबंध ठेवण्याचा कालावधी हा जास्त असतो असे मद्यप्राशन करणारे पुरुष सांगत असतात. म्हणून माझा प्रश्न असा आहे की मद्यप्राशन करून शारीरिक संबंध ठेवले तर शारीरिक संबंधाचा कालावधी वाढतो की नाही, त्याबद्दल सांगा सर. खूप मोठा गैरसमज, म्हणजे खरंच कौतुक करायला पाहिजे दादांचं. आणि हा रिसर्च टॉपिक म्हणायला हरकत नाही. नक्कीच. बघा, ही तुमची एकाच बाजू चाललंय. तुमचंच टाइम वाढवायचा, तुम्हीच मद्यपान करायचं आणि तुमचं एन्जॉयमेंट. त्या ठिकाणी पार्टनरला विचारलं का, त्यांची संमती घेतली का? हे बघा, एकच गोष्ट सांगतो, कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असेल तर ती नॉर्मल आहे, त्याच्या बियॉन्ड ते ॲडनॉर्मल असते. अहो, तुम्ही मद्यपान करून पॅरालिसिस व्हायची जर वेळ आली तर क्रिया तर फार लांब राहिली. बऱ्याचदा सकाळी ह्यांना आठवतही नाही, रात्री विचारलं काही केलं का नाही केलं माहीत नाही. मग त्या एन्जॉयमेंटचा काय? फक्त एकाच वाक्यात सांगेन, तात्पुरत्या टेम्पररी लिमिटेड डोसमध्ये हे वाढल्यासारखं वाटतं. कारण या ठिकाणी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जिथं संवेदना येत असतात तो जर पॅरलाइज झाला तर अशा पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी होत नाही. अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक पाहावं, त्यांना खूप माहिती मिळेल. आणि एकाच वाक्यात सांगेल, लिमिटमध्ये गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत, लिमिटच्या पलीकडे नाही, आणि आपल्या पार्टनरची कन्सेंट तेवढीच महत्त्वाची आहे. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. रवी आहेत पुण्यावरून, त्यांचा प्रश्न आहे. रवी बोला, काय समस्या आहे आपली? सर, बोला. पुरुष नसबंदीमुळे शारीरिक संबंधात किंवा इतर कुठल्या प्रॉब्लेम्स येतात का? पुरुष नसबंदी केल्याने खूप महत्त्वाचा प्रश्न. अहो, बरेचदा करून घेत नाहीत. हो, नाही भाऊ, मला नको, माझी पावर बिवर गेली तर काय करा, तूच करून घे. अतिशय गैरसमज आहे. काय असतं पुरुष नसबंदी? बऱ्याचदा फक्त वीर्य त्या ठिकाणी तयार होतं
इजॅक्युलेट देखील होतं. फक्त स्पर्म वाहून नेणारी जी स्पर्मॅटिक कॉर्ड आहे त्याला लॅगेट केलेलं असतं. त्यातनं फक्त स्पर्म जात नाहीत, पण ऑफिशियली लॅगेट केल्यानंतर एखादा महिना गॅप देऊन टेस्ट केल्यानंतर आपण ठरवतो. ते मी सर्वांना सांगतो या ठिकाणी, हे बघा, स्त्री असो पुरुष असो, ज्याला कन्व्हिनियंट आहे, जिची जी कंडिशन त्या ठिकाणी आहे, कोणी सर्व्हिसला असतं, कोणी काही कॉन्ट्राइंडिकेशन असतं ऑपरेशनचं, साधं सिम्पल सर्जरी आहे हो, त्या ठिकाणी एका दिवसात तो घरी जातो. परत सांगेन, कसल्याही प्रकारचा हार्मोन बदल, कसल्याही प्रकारचं तुमचं पुरुषत्व कमी झालं किंवा माझं वीर्यच बंद झालं किंवा मी आता सेक्शुअली इनॅक्टिव्ह झालो, माझ्याकडे अशा केस येतात, हे झालं म्हणून असं झालं, ते झालं म्हणून कर्बोदळी, अशा कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका ठेवू नका आणि कम्प्लिटली नॉर्मल पद्धतीने सेक्शुअल लाईफ त्यांना एन्जॉय करता येतं, पुरुष नसबंदीनंतर देखील. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. दिनेश आहेत अकोल्यावरून, त्यांचा प्रश्न आहे. दिनेश बोला, काय समस्या आहे आपली? सर माझी समस्या नाही, मद्यपान वगैरे राहते, सेक्स पॉवरचं थोडंसं हे झालं बा, त्याच्याबद्दल काय उपाय आहे तुमचा? बरं, जर सेक्स पॉवर कमी झाली म्हणून मद्यपान करता का मद्यपान केल्यामुळे सेक्स पॉवर कमी झाली, काय झालं नेमकं? हा सर बोला. म्हणजे मद्यपान केल्यामुळे पॉवर वाढते का कमी होते, काय मला जरा थोडा प्रश्न कळला नाही. नाही वाढते त्याच्याबद्दल नाही म्हणालो, हां, पण म्हणण्याचा उद्देश हा आहे का बा मद्यपानमुळे असं काही होते का, असं म्हणण्याचा उद्देश. असं काही साईड इफेक्ट होतो का कमजोरीचा वगैरे, बरोबर आहे? हा हां, सांगा परत आपण त्या मद्यपान पॉईंटला. करण्याची त्यांना सवय आहे. हां, आणि त्याच्यामुळे हे बघा, व्यसन जे आहे ते लिमिटेडमध्ये असेल, आपला पर्सनल प्रश्न आहे, पण तुम्ही जेव्हा एवढं जास्त मद्यपान करता की प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे, हिपोकॅम्पस आहे, याला जर पॅरलाइज करायला लागले तुम्ही, तुम्हाला जर पार्टनर समजत नसेल, तुम्हाला बऱ्याचदा अशा केसेसमध्ये HIV एड्स इन्फेक्शन व्हायचे चान्स असतात. त्यांना कंडोम वापरला का नाही वापरला हेही कळत नाही. म्हणून एकच सांगेन, रिपीटेडली क्रॉनिक अल्कोहोलिझममुळं तुमची क्रयशीलता कमी होते, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ॲक्टिव्ह होत नाही, त्याच्या संवेदना जात नाहीत, बऱ्याचदा इरेक्शनचा प्रॉब्लेम येतो. तर हळूहळू त्यांनी ही सवय कमी करावी. आणि जर काही इफेक्ट झालेला असेल, तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय सुंदर ट्रीटमेंट आहे आणि ह्या कमजोरीतनं ते हळूहळू बंद करून बाहेर देखील येऊ शकतात, पण ट्रीटमेंट घेतली तर. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. सतीश आहेत नांदेडवरून, त्यांचा प्रश्न आहे. सतीश बोला, काय समस्या आहे आपली? हा सर नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार. बरं माझे विवाहित आहे, माझ्या लग्नाला जवळपास 10-8 वर्ष झाली. बर. हा तर तर एक असा प्रश्न आहे सरांना की ते शारीरिक संबंध झाल्याच्या नंतर मला एक उन्हाळी लागल्यासारखा एक 10 मिनिट त्रास होतो, 5-10 मिनिट. ओके काय ओके, बर. असा त्रास तुमच्या पार्टनरला पण होतो का? नाही सर, कधी ते कधी होते असं. म्हणजे त्यांनाही त्रास होतो, बरोबर आहे? हा ठीक आहे, सांगूया तुम्हाला. हे का विचारलं? हे बघा, फक्त माझंच हायजीन मी ठेवणार छानपैकी आणि माझ्या पार्टनरचं काय बघतील ते हरकत नाही. अहो, एकमेकाचं या ठिकाणी मिलन आहे, त्या ठिकाणी हार्मोन्स ट्रान्समिट होत आहेत, सिक्रिशन मिक्स होत आहेत, बऱ्याचदा फिमेलची pH ॲसिडिक असते, त्यामुळे स्त्रियांना बऱ्याचदा काय त्रास होत नाही. पण ह्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन का होतं, युरिनचं काही इन्फेक्शन आहे का, जेनॅटो युरिनरी सिस्टीम, लघवीची जागा, विर्याची जागा एका ठिकाणीवरून बाहेर निघतं. म्हणून मी सेक्शुअल हायजीन, सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस, सेफ्टी हे का बोलतो? अहो, मी अशा केसेस काही पाहतो की त्या ठिकाणी तुम्हाला पाहावं वाटत नाही, मग कशी इच्छा होणार? ते एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटा, हे अँटीबायोटिक वगैरे देऊन त्यांना हे कंट्रोलमध्ये आणता येईल आणि त्यांच्या पार्टनरला देखील काही असं इन्फेक्शन असेल त्यांनाही सोबत घेऊन या, दोघांनाही ट्रीटमेंट दिली तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. एकट्याच्या ट्रीटमेंटनं व्हायला डिफिकल्ट जातं. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. खारघर नवी मुंबई इथून श्याम आहेत, त्यांचा प्रश्न आहे. बोला श्याम, काय समस्या आहे आपली? सर माझं वय आता 60 आहे, मला थोडासा 100-150 बीपी आहे, आपला डायबिटीस आहे 150. बर. तर पूर्वीसारखं असं म्हणजे 60 वर्षानंतर ताठरपणा यायला पाहिजे, तो त्याच्यासाठी उपाय काय आहे का? बरं, नक्कीच चांगला उपाय आहे. पण तुम्हाला बीपी पण आहे का? बीपी आहे तेवढी 140 आहे. अच्छा, आणि डायबिटीस पण आहे? डायबिटीस 150 आहे. ओके, हरकत नाही, सांगूया तुम्हाला. डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी म्हणजे आपल्या आशिया खंडामध्ये, भारत देशात जे प्रमाण आहे एवढं जास्त इंडियामध्ये, तुमची लिव्हिंग स्टाईल, तुमचं फूड, तुमचं स्ट्रेस या सगळ्यामुळे जास्त झालेलं आहे. डायबिटीज तुमच्या ब्रेनच्या संवेदना कमी करतं. ब्लड प्रेशरमुळे त्याच्या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट असतात, तज्ज्ञांना भेटल्यानंतर काही असो, डायबिटीस असो, बीपी असो, भले तुमची अँजिओप्लास्टी झालेलं असो किंवा इतरत्र काही आणखी किडनी फेलियर काही असो, प्रत्येकाला ट्रीटमेंट आहे. फक्त सिलेक्शन क्रायटेरिया आहे. तज्ज्ञांना भेटल्यानंतर
उचित ते मेडिसिन दिली गेली जातील. गरज पडल्यास पी शॉट, ॲक्सेसरीज, प्लेंट, पंप किंवा इम्प्लांट असे वेगवेगळे प्रकार आहेत. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुमचंही मन 60 वर्ष जरी असेल तर चिरतरून राहून त्या पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकाल आणि पार्टनरही तुमचा सॅटिस्फाय होईल. नक्कीच खूप महत्त्वाचा आज विषय आहे आणि खरं तर हा जो काही फोनचा फ्लो तुम्हा सगळ्यांचा आहे तो बघून आम्हाला खूप आनंद होतोय. कारण ज्या कारणासाठी आम्ही हा व्यासपीठ तयार केलं होतं, ज्या उद्देशानं आम्ही हे व्यासपीठ निर्माण केलं होतं ते आज खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होतंय, तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि तुमच्यात एक जागरूकता निर्माण होते हे पाहून खरंच खूप आनंद होतोय. त्यामुळे जे प्रेक्षक आत्ता आम्हाला पाहतायत, कोणतीही शंका मनामध्ये ठेवू नका. नाव सांगितलं नाहीत तरी चालेल, पण शंका विचारा, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती असेल. कारण तुम्ही विचारलेल्या शंकांचा फायदा कदाचित दुसऱ्या कोणाला तरी निश्चितपणानं होऊ शकतो. हे महत्त्व लक्षात घ्या आणि प्रश्न विचारा. ब्रेकची वेळ होते, पण ब्रेक नंतर सर एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि तो विषय असा आहे, ॲक्टिव्हिटी करताना काही जणांना पेनाइल स्प्लिंट लागतात. मी सुरुवातीला ह्याचा उल्लेख केला होता, मी जेव्हा सुरुवातीला बोललो या संदर्भात. पेनाइल स्प्लिंट जे लागतात ते काय असतात आणि ते कोणी वापरावेत? सगळ्यांनीच वापरून चालतात का, की कोणाला त्याच्या काही टर्म्स कंडिशन्स असतात का? या महत्त्वपूर्ण विषयावरती सर ब्रेक नंतर बोलणार आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबतच्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर, जसं मी आता म्हटलं होतं की पेनाइल स्प्लिंट नावाची ही एक सर्जरी आहे, पुरुषांसाठी खूप फायदेशीर अशा पद्धतीची सर्जरी आहे. फक्त ते कोणी करावं, कधी करावं या संदर्भात माहिती नसतं बऱ्याच वेळेला. काय सांगता येईल या ठिकाणी? प्रशांतजी, आपण ह्या गोष्टी का सांगतोय? हे बघा, 50 नंतर चष्मा लागला, वीग लागला, कुबडी लागली, स्टाईलमध्ये वेगवेगळ्या आकाराची प्रकारची घेऊन फिरतो आपण मस्त. मग BP डायबिटीसची फाईल घेऊन फिरतो. मग त्यामध्ये जर हे स्प्लिंट लागलं, लाजायचं नाही. ज्यांना मेडिसिन चालत नाहीत, काही इतर प्रकार असेल, त्यांना हे स्प्लिंट नक्कीच वापरता येतं आणि त्याचा त्यांना फायदा देखील होतो. नक्की. पुढचा कॉल घेऊया आपण. संजय पवार आहेत कर्नाटकवरून, त्यांचा प्रश्न आहे. संजय, बोला, काय समस्या आहे आपली? सर नमस्ते. नमस्कार, बोला. नमस्कार. पार्टनर कॉन्टॅक्ट केला ना, एक महिन्यात मी कॉन्टॅक्ट करतो. कॉन्टॅक्ट नंतर आमच्या पार्टनरला इन्फेक्शन होते. बर बर बर. डॉक्टरकडे सांगितलं, डॉक्टरांना विचारलं, त्यांनी म्हणजे काही नाही म्हणतात, पण इन्फेक्शन का होते? अच्छा, तुम्हाला काही त्रास आहे का त्याच्यामुळं? मला काय त्रास होत नाही, फक्त पार्टनरला त्रास होते, इन्फेक्शन होते. बर बर, ठीक आहे, सांगूया तुम्हाला परत त्या विषयावर. जो या ठिकाणी एकाला ट्रीटमेंट करून उपयोग नाही, कारण दोघंही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत. एखाद्याचा रेजिस्टन्स जास्त असेल तर मेलला काही होत नसतं, मग फिमेलला त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं. प्रॉपर हिस्ट्री घेऊन बाबा हे कॉन्टॅक्ट केल्यानंतरच होतं का, न्यूरो वापरल्यानंतर होत नाही का, किंवा त्यांना काही बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा इतर काही प्रकार आहे का, हे पाहिल्यानंतर अतिशय चांगली ट्रीटमेंट जर दिली, नक्कीच इन्फेक्शन कमी होईल, त्याचा त्रास कमी होईल आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर दोघांनाही ट्रीटमेंट देऊन याला ओके करता येईल. यांना काही काळजीची गरज नाही. सर, ही माहिती एवढी परिपूर्ण असते किंवा वेगळ्या पद्धतीची असते, कुठेही उपलब्ध नसलेली, न वाचलेली अशा पद्धतीची असते. त्यामुळे खरं तर थांबावं अशी वाटत नाही, पण वेळेचं बंधन आहे, आपल्याला पाळलं पाहिजे. त्यामुळे जो महत्वाचा भाग आहे आपल्या कार्यक्रमाचा, अंतिम भाग, तिकडे आपण जाऊया. क्विज आणि विनर कोण आहे ते बघायचं आहे. नक्कीच नक्कीच. प्रकाश परताळे दौंडचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं. त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आणि त्यांना खूप वर्षापासून भेटायचं होतं आणि आपल्या मित्रांसाठी देखील गिफ्ट द्यायला पुस्तकं घेऊन गेले. यांचं मनापासून अभिनंदन. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढायला बघूया कोण लकी आहे सध्या. आणि आता लकी विनरना जरा वेगवेगळी बक्षीस ठेवलेली आहेत आपण, इंटरेस्टिंग. ते सांगायचे नाही आपल्याला, सरप्राईज राहील. चला पाहूया आता कोण आहे आजचा विनर. आपण कुठे गेलो होते? अच्छा अच्छा, व्हेरी गुड. आता गेलो आपण बारामती. श्रीकांत पाटील. वा, श्रीकांत पाटील बारामती यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? फिमेलमध्ये काही सेक्शुअल डिव्हायसेस असतात का? नक्कीच असतात. क्लायटोरल सक्शन आणि बऱ्याचदा वजायनल डायलेटर, काही पेन होत असेल आणि त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्शन किंवा एक प्रकारचं त्यांना ॲक्टिव्हिटी केल्यानंतर जो आहे काही प्रॉब्लेम जाणवत असेल तर, असं उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर या ठिकाणी परत या ठिकाणी येतो, जसं स्त्रियांचं आपण विचारलं. पुरुषांमध्ये आता 50 झाली, डायबिटीज झाला, BP झाला,
आपण व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस पाहिलेलं आहे, पण आणखी एक नवीन गोष्ट आहे. तर पेनाइल स्प्लिंट हे काय असतं, कोणी वापरावं आणि ते फायदे काय, याचं नक्कीच उत्तर द्या. येत्या गुरुवारपर्यंत शो मिस झाला असेल त्या ठिकाणी मेसेज करा, टेक्स्ट करा, फोन लावून देखील उत्तर देऊ शकता. या ठिकाणी आपण काही छायाचित्र पाहतायत. आमचे चिरंजीव अथर्व दहीफुले यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. त्याचबरोबर आमच्या मेट्रोपोलिक्स दहीफुले हॉस्पिटलचे आमचे RMO डॉक्टर शहा आणि इतर सगळ्यांचा बर्थडे या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आला. आणि या ठिकाणी पूर्ण टीम पाहताय तुम्ही आपल्या हॉस्पिटलची. आणि अशा प्रकारे जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या दर्शकांचा या डायसला आपल्याला मिळतोय, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन का, आणि त्यांच्यामुळेच हा डायस इतका सुंदर आहे. आणि खूप छान असं वाटलं की जोडप्याने येऊन जोडप्यांसाठी देखील हे प्रश्न विचारतायत. त्यामुळे नक्कीच सर्वांचं स्वास्थ्य चांगलं होण्यासाठी याचा फायदा होईल. आणखी काही विचारू शकतात? नक्कीच. आणि एक महत्त्वाची गोष्ट कदाचित डॉक्टर आता पटकन सांगताना विसरले असतील, पण मला लक्षात आहे, डॉक्टरांनी मागाशी बोलता बोलता माझ्याशी सांगितलं की आपल्या हा एपिसोड चालू झाल्यापासून 50 नंतरचे डॉक्टरांच्या सेंटर्सवरती 50तल्या लोकांची संख्या खूप वाढलेली आहे. खरं तर अभिनंदन एवढ्यासाठीच की तुम्ही आता जागरूक झालाय, तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचताय. डॉक्टरांची जे सगळ्या सेंटरवरती म्हणजे कल्याण असेल, औरंगाबाद असेल, पुणे आहे, दादर आहे, अंधेरी आहे, सगळ्या सेंटर्सवरती 50तली लोक जोडप्यांनी तिथे येत आहेत, सल्ला घेत आहेत सरांचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कन्सल्टेशन जे डॉक्टरांचं आहे, सल्ला घेणं ही सगळ्यात महत्त्वाची. पहिल्यांदा मनातले जे काही गैरसमज आहेत, गैरसमज ते काढून टाकणं आणि मग उपचार घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे निश्चितपणाने तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन. स्क्रीनवरती सरांचे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत, हे नंबर्स टिपून ठेवा. कोणत्याही क्षणी तुम्हाला असे वाटेल की आत्ता उपचारांची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, तुम्ही निश्चितपणाने डॉक्टर विजय दहीफळे यांना संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. पुढच्या शुक्रवारी 11 वाजता पुन्हा नक्की भेटणार आहोत. पण तोपर्यंत नमस्कार.